जीवनामध्ये अनुशासन खूप महत्वाचं आहे. पतंजलीने 8 मार्ग सांगितले. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. जर चांगलं साधक बनलं पाहिजे तर तुम्हाला ह्या मार्गावरती चालावं लागेल. पण सांसारिक जो व्यक्ती आहे, 90% जी लोक आहेत ते जन्म घेतात, जे काय त्यांचं कर्म असतं, जे प्रारब्ध घेऊन येतात, जगतात, शरीर सोडून निघून जातात, परत येतात. ते जाणं येणं चालत असतं. बिचाऱ्यांना माहितीच नसतं की सेल्फ रिअलायझेशन काय असतं, आत्मप्राप्तीच्या मार्गावरती कसं चालायचं असतं. पण जे 10% लोक आहेत ज्यांना माहिती आहे, जी मागच्या जन्मामध्ये ज्यांनी साधना केलेली आहे, या जन्मामध्ये आल्यानंतर त्यांच्या साधनेशी कनेक्शन झालेलं आहे, त्यांची जबाबदारी पण वाढत असते. पण साधक असो किंवा आम व्यक्ती असो, त्याला अनुशासन खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत लाईफस्टाईल तुमची जी असेल ती लाईफस्टाईल प्रकृतीशी कनेक्टेड नाही राहिली तर त्यामध्ये तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. शारीरिक होऊ शकतात, मानसिक होऊ शकतात, सर्व. तुम्हाला शरीर साथ नाही देणार. शरीर साथ नाही दिलं तर मग काय होतं, मन पण दूषित होतं, मनामध्ये विकार निर्माण होतात. आता तुम्ही पाहता की आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले. एन्झायटी, डिप्रेशन, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर, छोट्या मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सर्वांमध्ये बघायला मिळतं. डॉक्टरांजवळ तुम्ही गेलात तर सायकोसोमॅटिक डिसऑर्डरचे जे पेशंट असतात त्यांच्याच जास्त गर्दी असते. त्यामुळे बाकीचे विकार अट्रॅक्ट करतात. जोपर्यंत तुमची लाईफस्टाईल ठीक नाही, जीवनामध्ये अनुशासन नाही, तोपर्यंत काही उपयोग नाही. प्रत्येक सामान्य व्यक्तीने पण हे लक्षात घेतलं पाहिजे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली जीवनशैली काय असावी आणि सकारात्मक विचारसरणीचा आपल्यावरती काय प्रभाव पडतो, किंवा आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत त्यांना, जर ती निगेटिव्ह लोक असतील तर त्यांना कसं बाजूला करायचं आणि सकारात्मक लोकांबरोबर आपण कसं कनेक्ट व्हायचं. हे सिम्पल थॉट असतं, लाईफस्टाईल असते, ती जगण्याचा प्रयत्न केला.